आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या कोठ्यातील हा पहिला षटक घेऊन येतो आहे तो म्हणजे भोईर, सहयोग भोईर. आणि पहिला चेंडू टाकेल तो मात्र संदीप आता पप्पूला. आणि पहिला चेंडू फेस करेल पप्पू. पॉवर प्लेचा पहिला ओव्हर आहे. डावकर आताचा गोलंदाज पप्पूसाठी यावेळी मात्र त्यानं ऑफसाईडला खेळला आहे आणि चेंडू अलॉंग द यावेळी मात्र ग्राउंड चाललाय तो म्हणजे लॉंग ऑफला. तिथं क्षेत्ररक्षक आहेत ते चेंडूला उचलतील तिथपर्यंत मात्र संदीपनं स्वतःचं खातं ओपन केलं आणि संघाचंही खातं ओपन केले. नेक्स्ट मॅच आपण टॉस करूया आणि सामना असेल मोर्या सावरकर वर्सेस मोलेखंड असा सामना. या मॅच नंतर दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. हो यावेळी ऑन साईडला त्याला खेचलाय शॉटला बॉलला, परंतु इथं मात्र शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत ते चेंडूला उचलतील. एक धाव मिळेल अशा रीतीनं सोनारी संघाची धावसंख्या 2च्या घरात झाली. 2 धाव पूर्ण झाल्यात. जो संघ उपस्थित असेल आणि त्याच्या अपोजिट संघ जर उपस्थित नसेल तर त्या संघाला टॉस दिला जाईल असा टुर्नामेंटचा नियम आहे. तेव्हा मोलेखंड आणि सावरकर दोन्ही कॅप्टन टॉस साठी यावं. षटकातील तिसरा चेंडू राऊंड विकेट ना हा उडवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. चौकार मिळेल वाटतो आणि व्हायरस लॉंगॉनला चाललाय हा खणखणीत असा चौकार. 4 धावा. हा डावखोल त्याचा गोलंदाज आहे आणि उजव्या हाताचा फलंदाज तिकडं संदीप पाटील. एकाकडे क्रिकेटचा अनुभव आणि एकाकडे हा यंगस्टार आहे. हा पुढचा चेंडू टाकेल राऊंड लेफ्ट मोर द विकेटनं. संदीपसाठी त्यानं मात्र बॅकफुटला जाऊन आणि पग झाला रचला होता. टायमिंग झाला नाहीये. फिरून मारला परंतु बॉल बॅटच्या वर लागला आणि अशा प्रकारे संदीप पाटील अर्थात पप्पू नावाचं वादळ शांत झालं मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला मोहरात तंबूत परतलाय. आपण सावरकर वर्सेस मोलेखंड संघामध्ये टॉस करू आणि टॉस करतील आमचे भूपेंद्र भाई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करावा. सामना 5 षटकांचा असेल. आमचे सहकारी मित्र अगदी जुने राहुल भाई आणि काय सर्वांनी दिलेला प्रेम बाकी काय मित्रांनो नाही आहे. तुम्ही आम्ही जाऊन फक्त घेऊन जाणार तो प्रेम बाकी काही नाही आहे. तिकडे टॉस होते. मुलेखंड वर्सेस सावरकर मध्ये सामना असेल या मॅच नंतर ना. आता पंचाला तुम्हाला जेवणाचा बंदोबस्त करायला लागेल कारण किती उभं राहायचं माणसाने. सावरकर टॉस आहे. संघाची धावसंख्या 5. 6 उडवल्या बॉलला षटकार असेल. अगदी संदीप पाटीलने कॅच घेतली बाउंड्रीच्या बाहेर पण मिळाला त्या चेंडूवर 6 आणि गेल्या गेल्या प्रशांत भाईनं खातं स्वतःच खोलले षटकारानं आणि धावसंख्या 12च्या घरात. आणि मगाशी घेतल्या 2 धावा देऊन 2 ओव्हरला 46 धावा झाल्या आणि चांगली गोलंदाजी केली. आता या षटकातील मला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लास्ट बॉल आहे. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. ओ पुढे आले होते परंतु मिडॉन डायरेक्ट आणि एवढा स्लो जमणार नाहीये. तुम्ही एवढे स्लो जर तर अजिबात जमू शकत नाही क्रिकेटमध्ये. जॉन्टिर साहेबांनी सांगितलेलं आहे चेंडूला पकडण्यासाठी तुम्ही झपकन या. तुम्ही जर वेट केला थांबला चेंडू माजवला येईल पण फलंदाज आतमध्ये पोहोचू शकतात. आणि अशा प्रकारे षटक संपले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सोनारी संघाची धावसंख्या बढावली लागली ती म्हणजे 13. बिनबाद 1 गडी बाद 13 अशी स्थिती आहे सोनारी संघाची.
सावरकर आणि मुलेकरांचा सामना असलेल्या मॅच नंतर आता 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 46 धावांची गरज. आता पांजे संघाचा दुसरा गोलंदाज कोण असेल? दोन्ही अगदी संघ मजबूत संघ आहेत. अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अठरा चेंडू आणि 46 धावांची गरज विजयासाठी सोनारी संघाला. आणि हा वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोट्यातील हा दुसरा षटक गोलंदाज समीर भोईर बॉलिंग ट्रॅकवर आहे. तो धावायला सुरुवात करते, पंचाला पार करते. यावेळी बॅटची आतली काढा लागली आणि चेंडू सरळ तिकडं शॉट थर्डमॅनला जाऊन पकडला गेलं. एक धाव नक्कीच मिळेल प्रशांतला आणि एका धाव्यानं सोनारी संघ पोहोचते, तो म्हणजे 14च्या घरात. शांत वातावरण, थंड हवा. अगदी या मैदानाच्या पश्चिमेला आपण बघू शकता पूर्णपणे झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडाच्या खाली सर्व प्रेक्षक मॅच बघतात. ऑन साईडला खेळलेत आडव्या बॅटनं, क्षेत्ररक्षक आहेत तिथं, चेंडूला उचलतील. मिळेल एक धाव आणि एका धावेनं सोनारी संघ पोहोचतोय 15च्या घरात. आणि अजूनही आता काही चेंडू शिल्लक, म्हणजे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र 44 धावांची गरज असेल. 44 धावांची गरज आहे. एक पॉईंट आहे तिकडं, शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. आणि हा चेंडू पंच रुपेश पाटील सांगतील अगदी वाईट बॉल. आणि रुपेशने सुद्धा 6 बॉल मध्ये ज्या धावा डिपेंड केल्या होत्या, तो एक महा रेकॉर्ड त्याने बनवला होता. त्याचे आपण आजही व्हिडिओ बघू शकता. कधी ते रात्री आम्ही नव्हतं, पण आम्ही रात्री युट्यूबवर बघितलं. नंतर मग दिगाटी गावाचा तो धिंगाणा सुरू झाला. तो थांबायलाच, कारण एकट्याने मॅच जिंकवली होती. उडवला बॉल हवेत, आउट ऑफ द पार. चेंडू मिड विकेटच्या बाहेर जाईल. पंच इशारा रुपेश पाटील सांगतात 6 धावा, इट्स अ ह्यूज 6. अगदी अप्रतिम गाणं. हा कॉलेजच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आठवण येत राहतो. प्रत्येकाचे कॉलेजमध्ये काही ना काही संबंध असतात आणि ते संबंध आठवणीत येतात. आमचं होतं पण काय जमलंच नाही. चेंडूच वाईट आहे, कारण कॉलेजची मजा वेगळी होती, कॉलेजचे दिवस वेगळे असतात मित्रांनो. कारण त्यावेळी बाहेरून सुद्धा मुलं मुली असतात. आता सगळा इंस्टावर आलाय. पूर्वीची मजा गेली. म्हणून हिंदी सृष्टीतील ज्येष्ठ हिरो जितेंद्र यांनी सांगितलंय की आता भरपूर पैसा आहे पण मजा नाही, आनंद नाही आहे. पण इकडे आनंद देतोय तो म्हणजे सोनारीचा फलंदाज प्रशांत कडू. काय फिरून मारला, रोहित शर्माची आठवण करून दिली. एवढा मागा बॉल ठेवलात तर तुम्ही बाहेर जाल. झाल्या त्या 29. 14 चेंडू आणि विजयासाठी 30. प्रशांतच्या बॅटमधून हा तिसरा उत्तुंग षटकार आला आणि प्रशांत वैयक्तिक 19 धावसंख्येवर खेळतोय, 20 धावसंख्येवर खेळतोय, माफ करा. 3 षटकार आणि 2 सिंगल आहेत. 29 धाव बोर्डावर. आणि समीर भोईर आता थोडा मागणा बनत चालला हा गोलंदाज. अजून 2 चेंडू शिल्लक नाही. हा हवेत चेंडू आहे, कॅचची संभावना. प्रयत्न चांगला केला होता शॉर्ट फायनलच्या फिल्डरनं, परंतु कदाचित चौकार जाईल काय नाही आहे. चेंडू सीमारेखेच्या आतमध्ये त्याला स्टॉप केला, थांबवला. आणि या 2 धाव्यानं सोनारी संघ पोहोचला 31च्या घरात. आता विजयासाठी चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा, माफ करा, चेंडू शिल्लक आहेत 13 आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या 28. 13ला 28.
13ला 28 पाहिजे. शेवटचा चेंडू शिल्लक. आजच मात्र विवेकने मोठा चार्जर आणलाय. ओ बापरे बाप, काय ठोकलंय बघा. चेंडू सरळ गेला सोनारी गावामध्ये. सांगायला लोकांना, ग्रामस्थांना, चला उठा जाऊया आपण टाउनशिपच्या मैदानावर. सावकाश सावकाश. हा नक्की नक्कीच. हा षटकार आला आणि सोनारी गाव म्हटल्यानंतर क्रिकेटची पंढरी आमचे प्रशांत भाई कडू, एक जबरदस्त जुने जाणते खेळाडू ज्यांना जास्कार गाव गाजवलं होता, आज 40+ मध्ये खेळतात. मग आमचे सन्माननीय माजी सरपंच दादा कडू, त्यांचे बंधुराज सुनील दादा कडू, आमचे राकेश भाई. सोनारी गावामध्ये साक्षात जागृत गणपती बाप्पाचं मंदिर, सिद्धिविनायकाचं. संघाची धावसंख्या 37. आता 12 चेंडू आणि 22 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामागे 11ची सरासरी आहे. आता पांडे संघाचा कुठला गोलंदाज असेल तो येईल आणि हा स्कोर थांबविल, कारण तिकडे तर सेट झाल्या. प्रशांत, त्याच्या बॅटमधून 4 उत्तुंग षटकार आलेत. प्रशांत वैयक्तिक तसं बघायला गेला तर मला वाटते तो 28 वर खेळते आणि त्याला साथ देण्यासाठी आदेश कडू हा 2 धावसंख्येवर खेळते. परंतु पांड्या संघाचा हा गोलंदाज खूप महागडा ठरला. या षटकामध्ये 24 धावा आल्या. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. बाराला 22 पाहिजे. प्रति षटकामध्ये 11ची सरासरी. 1 पॉईंट आहे. तिकडे शॉर्ट कव्हरला खेळाडू आहे, शॉर्ट पॉईंट लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, म्हणजे तो 5 स्लिपवर आहे. आणि इकडे लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, इकडे डीप मिड विकेट आहे, एक डीप स्क्वेअर लेग. असे क्षेत्ररक्षक सीमारेखेच्या समोर आहेत, जवळ आहेत. आणि इकडे मात्र 24 इव्हेंट लाईव्हची सेना भोजनाचा आनंद घेते. काही इकडे तिकडे राऊंड मारून आलेत, त्यांना माहिती थोडं बाहेर गेल्यानंतर बरं असतं, काय बघायला मिळतं मोबाईलमध्ये. चालाकी असते ती प्रत्येकाची. स्पोर्ट सोनारी संघ यावेळी गायच्या इलाक्यामध्ये चेंडू येते, अर्थात काऊ कॉर्नरला येतोय. आणि बघा हे काऊ कॉर्नर हे क्षेत्र आपण क्रिकेटमध्ये बघतो. जास्त करून पूर्वी रेडिओ कॉमेंट्रीवर काऊ कॉर्नरचा उल्लेख व्हायचा. ते काय इकडे उल्लेख केला की त्यांनी गायचा उल्लेख केला की जर या क्षेत्रामध्ये गाय जर चरत असती, म्हणजे त्यावेळी सांगत होते की तिला काही डिस्टर्बच झाला नसता, म्हणजे इतके फटकेच येत नव्हते इकडं. ते आता यायला लागले. बेटबिकेट लॉंगॉनची मधली जागा आहे. ओ षटकार आहे, षटकार आहे. टाइम बेमिसाल आहे. क्रिकेटचा खेळ हा टायमिंगचाच आहे. आणि अप्रतिम बॅटिंग बघा, प्रमोदची बॅटिंग. आणि अमोल्य कडू आमचे खुश झाले बघा. का ना खुश होणं शक्य आल्यावर. ओ अक्रॉस लाईन नसीब केलाय, काय होईल बघूया. आणि एकदा धाव मिळालेलं मात्र वाटते. प्रशांत तयार आहे रन येण्यासाठी, परंतु नाही. एकच धाव. आणि चांगली बॅटिंग प्रशांत कडूची. जशी कुणालने बॅटिंग बोकरवेड्याच्या मैदानावर घनसोली विरुद्ध केली होती, आपलातून बॅटिंग केली होती, एकट्याने हरवलं सर्वांना. हा नाईटला तो मारील. कुणाल तुला माहिती नाही, त्यांनी भरपूर मारले तसे. ओ कुणालचं नाव घेतल्यानंतर काय स्ट्राईक बघा. स्लॉग हिट केला, घुटना टेक, तमाशा देख, डीप स्क्वेअर एक सीमा रेखा बाहर. नंबर 6 खटॅक. अगदी संदीप आउट झाल्यानंतर, म्हणजे पप्पू गेल्यानंतर मानायला लागेल प्रशांतला. प्रशांतनं काय इनिंग केली. नंतर आता इकडं स्ट्राईकला आदेश आला, त्यानं मात्र 3 धावा काढल्यानंतर आता षटकार ठोकला. 8ला 8 आणला सामना जवळ.
18ला 46 पाहिजे असताना काय बॅटिंग झाली बघा. हो, यावेळी मात्र एक धाव मिळेल नक्कीच. एका धावेनं सिद्धिविनायक सोनारी संघ पोहोचेल, प्रमोद स्पोर्ट्स सोनारी संघ पोहोचेल 52. आता 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. याला म्हणतात क्रिकेट. कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. बघा एवढं धावा पाहिजे असताना कुठेतरी वाटत होता की कशी फलंदाजी होईल. फलंदाजी अशी झाली की बॉल टू बॉल रन आल्या. शेवटचा चेंडू शिल्लक वैभवचा आणि हा चेंडू लालचंद गव्हाण सर बाहेर आहे. दोन्ही हात आपले ओपन केलेत. बघा कसं पंचांचा पोट वाढलाय. कारण 5-6 महिने घरात जेवण कमी असतं, बाहेरचा खाणं, त्याच्यामुळे ती चरबी चढतो. आणि आता नंतर या मार्च महिन्यानंतर चरबी कमी होईल, कारण मग घरामध्ये असेल. आणि 11 चेंडूमध्ये 40 धावा आल्या. काय गोलंदाजी खराब झाली. हो, यावेळी पदवी कॅच घ्यायला पाहिजे. हो, ट्राय चांगली केली होती. मिळतील धावा 2. आणि या 2 धावेनं संघ पोहोचेल प्रमोद स्पोर्ट्स सोनारी संघ 55. आता विजयासाठी 7 चेंडू शिल्लक आहे, तर धावा पाहिजे 4. गीत पाटील विजयासाठी 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. बघा 6 चेंडूमध्ये 1 धाव आली नाही. असं कितीतरी मॅचेस तुम्ही आम्ही पाहिलात. आता 6 चेंडूमध्ये 4 धाव पाहिजे. सहा चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. समोर फलंदाज आदेश कडू, प्रशांत कडू. ही जोडी या भागीदारीनं अगदी अप्रतिम खेळ केला. धावा जमवल्या संघासाठी. भागीदारी चांगली झाली आणि या भागीदारीच मुलं आज सोनारी संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करते. परंतु हा वाटचाल करत असताना तुम्हाला पांड्य संघ जिंकायचा असेल आणि 48 धावांची पार्टनरशिप झालेली आहे बघा. चांगली पार्टनरशिप. 6 धावसंघ पहिला विकेट पडला होता. आता 6ला 4. यस, बॅटची काढा लागली आतली. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला उचलते तिथमध्ये 1 धाव पूर्ण. 5 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज प्रमोद स्पोर्ट सोनारी संघाला. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ हारेल, कुठला संघ पुन्हा येईल खेळायला आणि कुठला संघ घरी जाईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. क्रिकेटचा खेळच मित्रांनो असा आहे. 5 चेंडू 3 धावा. हा बॉल प्रशांत साठी टाकला होता परंतु अगदी बाहेर गेला. पण जर रुपेश पाटील यांनी इशारा दिला की हा चेंडू खराब आहे आणि पुन्हा या चेंडूला टाकायला लागेल गोलंदाजाला. आवाज येणारच, कारण जिथं साऊंडच्या कानाजवळ तुम्ही जवळ गेल्यानंतर तुमच्या कानाला आवाज कसा सणवणार होतो. म्हणून लांब राहायचं कधी. आणि मला तर वाटतं आता पांजे स्नो बॉल म्हणजे आता पुढचा चेंडू फ्री हिट आहे. विजयासाठी 1च धाव पाहिजे. विनिंग शॉट खेळेल की षटकारानं हा सामना जिंकवेल. आता पांजे संघ हा सामना जिंकणं त्यांना कठीण झालंय, कारण 5 बॉल 1 धाव. हो, बॉलला उडवलाय. कॉटन बॉलचा मोका आणि आउट. प्रशांत आउट झाला. एक संघासाठी खेळली और फ्री हिट आहे प्रशांत भाई. आमच्या पण लक्षात असं होतं, जास्त जेवलो ना की डोका मॅट असा होतो आणि ते जेवायला दुसरीकडे गेलो ना कदाचित ती बुद्धी अशी होतो. काय हरकत नाही आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड नो डाऊट. एकट्या पट्ट्यानं खेळ दाखवला. 36 धावा आणि 1 ओव्हरमध्ये 4 विकेट. ऑलराऊंडर परफॉर्मन्स मिस्टर प्रशांत कडू. कम ऑन द प्ले स्टेज द मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. प्रशांत कडूला आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. काय बॅटिंग खेळली. 36 धावांची घणाघाती फलंदाजी आणि 4 विकेट घेतल्या.
तो प्रशांत कडू ठरलाय म्हणतो मॅचचा अवॉर्ड. सोनारी संघ अभिनंदन, 2 सामने तुम्ही जिंकलेत आणि हार्ड लक. पांडे संघ खेळ चांगला खेळत. क्रिकेटमध्ये असं मित्रांनो होतंय. आता नवजीवन मुलेखंड, जय हनुमान मुलेखंड आणि त्यांच्या अपोजिट संघ असेल तो म्हणजे सावरकर. मोरिया 11 सावरकर वर्सेस जय हनुमान मुलेखंड असा सामना आहे. फर्स्ट राऊंडचा हा तिसरा सामना. आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये आपले जे आयोजक करते त्यांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यावा आणि रुपेशजी पाटील